आम आदमी पार्टी आणि भाजप एकत्र येऊ शकतात का? आणि हा प्रश्न मुळीच अनपेक्षित नाहीये, कारण इंडिया आघाडी जवळपास फुटल्याच जमा आहे आणि आम आदमी पार्टी भाजप एकत्र येऊ शकतील का या परिस्थितीच्या रेट्यामुळे, अ, का थेट ऑपरेशन कमळ? आम आम आदमी पार्टीचा ॲक्चुअली 10-12 वर्षापूर्वीच उगम झाला. तर तो ॲक्चुअली झाला भ्रष्टाचारात विरोधासाठी. अण्णा हजारेजींनी आंदोलन केलं, त्याच्यामधून त्यांची सुरुवात झाली का भ्रष्टाचार विरुद्ध, भ्रष्टाचार मुक्त करायचं म्हणून. आणि आज 10 वर्षानं पार्टी पूर्ण भ्रष्टाचारात म्हणजे बरबटून गेलेली आहे. याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं का म्हणजे 10 वर्षातच पार्टीचा अजेंडा काय होता आणि आज मुख्यमंत्री त्यांचे जे होते का ज्यांनी भ्रष्टाचार मुक्त आणि झाडून घेणार, सर्व क्लीन करणार, हे करणार. आणि आज ते स्वतः आणि त्यांची टीम भ्रष्टाचारामध्ये पूर्ण गुंतून गेलेली आहे. बरं. याच्यावरनं पक्षाची म्हणजे दिशा आणि वाटचाल कशी असेल हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी 10 वर्षामध्ये आपली जी सुरुवात केली आणि 10 वर्षामध्ये ते अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेत. म्हणजे स्वतः अण्णा हजारेंचं पण स्टेटमेंट आहे त्यांच्या विरोधात. त्यांनी कसं काम केलं. अशी जर पार्टी असेल आणि हे काय झालं आता जनतेच्या पण लक्षात आलंय. म्हणजे तुम्ही आम्ही बोलून फक्त बोलत आहे किंवा बोलत नाहीये. ते जनतेच्या पण लक्षात येऊन गेलंय का पार्टीनं दिल्लीमध्ये कसं काम करायला पाहिजे. इव्हन केजरीवालांचं तुम्ही जर मागच्या वेळेचं स्टेटमेंट ऐकलं, की मला 5 वर्ष द्या आणि मी हे जर काम नाही केलं तर पुढच्या वर्षी मला नका देऊ. त्यांचं स्टेटमेंट आहे 2020चं. मी हे यमुना क्लीन करेल, प्रदूषण मुक्त करेल, दिल्लीला हे करेल आणि जर या 3 गोष्टी मी जर नाही केल्या तर मला हे 5 वर्ष द्या, पुढच्या वेळेस देऊ नका. आता जनतेने ऐकलंय ते त्यांचं. त्यांना 5 वर्ष दिले, त्यांनी काही केलं नाही. जनतेच्या लक्षात आलं. यांनीच सांगितलं होतं मागच्या 5 वर्षात मला फक्त 5 वर्ष द्या. पुढील 5 वर्षात मी सक्षम नाहीये. तर जनतेच्या लक्षात आलं आता झाडूला आणि जो हात आहे तो झाडून घेण्यापेक्षा झाडूला बाजूला करण्यासाठी आपण करूयात आणि दिल्ली मुक्त करूयात याच्या माध्यमातून आणि बीजेपीच्या सानिध्यात देऊन आपल्याला काहीतरी विकासाची वाटचाल करायची असेल तर बीजेपी एकमेव पर्याय आहे. तुम्ही स्टेटमेंट काढा. मी सांगतो म्हणून नाही. केजरीवाल साहेबांचं स्वतः 2020च्या याच्यामध्ये मला 5 वर्ष द्या आणि जर मी नाही केलं तर मला तुम्ही मतदान करू नका पुढच्या वेळेस. त्यांनी स्टेटमेंट केलं. ठीक आहे. मला बाळासाहेब, मला फक्त आता भूतकाळ नाही, आता आपल्याला वर्तमानाचं बघावं लागेल, नेमके काय होणार आहे परिस्थिती. मला माइंडकरांना विचारायचं आहे, माइंडकरजी, पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल होऊ शकतं असं काही? आप आणि भाजप एकत्र येण्याची भाजपला गरज पडणार नाही ते सांगत नाहीयेत, पण मी सांगतो खरं तर हे काम भाजपच्या प्रवक्त्याचं आहे. पण माझ्या तोंडून ते बाहेर पडत आहे ते सुद्धा. याचंही अनेकांना आश्चर्य वाटेल, पण लेट्स कम टू द रियालिटी. माझ्या माहितीप्रमाणे तिथं 27ला भाजप पोचलेला आहे, समोर जे दिसत आहे ते. आता गॅप फक्त 8ची आहे आणि ती 70 पर्यंत नक्की भरून निघेल. पण पुन्हा एक सांगतोय, ही अगदी स्वीपिंग मेजॉरिटी नसेल जशी आपला मिळते एकदम 67 वगैरे. 35 ते 40च्या दरम्यान असेल आणि जो कोणी 1 किंवा 2 जी काही काँग्रेसची स्ट्रेंथ असेल त्याच्या साह्यानेच आपला विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागेल. आणि ते सुद्धा एक प्रकारे मगाशी जो शब्द आला होता मुंडी कापलेली कोंबडी, तर आता आप मुंडी कापलेली कोंबडी ठरेल का याचं कारण त्यांचे तिघही दिग्गज हे आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे पिछाडीवर आहेत. पण का झालं असावं इतकं? म्हणजे ठीक आहे, पिछाडी आघाडी येत असते, पण पक्षाचे प्रमुख चेहरे त्यातले 2, एक माजी मुख्यमंत्री, एक आजी मुख्यमंत्री, इतकं का झालं असावं? एक तर असं आहे की कुठल्याही पक्षाला लोकशाहीमध्ये लागोपाठ चौथ्यांदा निवडून येणं हे कठीण आहे, हे आपण मान्य करूया. ही रिअल अगदी कोणत्याही पक्षाच्या बाबतीत. आणि दुसरं असं, ज्या प्रकारचे पोकळ वादे आपद्वारे केले गेले, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलेलं आहे, इन रिअलिटी अगदी 2013 पासून गेल्या 12 वर्षात त्या मानाने काहीही झालेलं नाही. पुन्हा मी तेच वाक्य सांगतो की लोकांना असं लक्षात आलं की हे जे काही 100 मेगावॅटचं वगैरे जे काही फ्री बिल किंवा फ्री वॉटर वगैरे ज्या काही स्कीम्स आहेत त्याच्यापेक्षा रिअलिटीमध्ये जो काही दिल्लीचा विकास होता तो शीला दीक्षित यांच्या काळात झाला. आणि दुसरं असा माझा ठाम आरोप आहे की भाजपनी ज्या काही इतर स्कीम्स समजा राज्याच्या असतील तर त्यांना एक प्रकारे अडवणुकीचं धोरण सतत स्वीकारलं. लेफ्टनंट गव्हर्नर आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद निर्माण केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे या देशातले माझ्या माहितीप्रमाणे दुसरे मुख्यमंत्री असतील ते झारखंड नंतर की ज्यांना जेलमध्ये टाकलं, या लेव्हलला ते गेलेलं होतं. एक प्रकारे ते बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केलेल्या आरोपांमधून किती आरोप सिद्ध झाले हा जरी
ही जर काय यार्डस्टिक लावली बाळासाहेब लगेच म्हणायला तयार असतील तर मी एकच नाव घेईन, छगन भुजबळांना कोणी जेलमध्ये टाकलेलं होतं आणि आता ते कोणाच्या बरोबर आहेत. नाही, तसा हिशोब तर मग 2013-14च्या वेळेचे सगळे स्कॅम्सचे कन्व्हिक्शन अजून का अगदी नाही? अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तर त्याच्यामुळे या सर्वांचा परिपाक असा झालेला आहे की अरविंद केजरीवाल जे एक मोठा दावा करून येत होते, आतिशी जो एक पूर्ण अर्बन चेहरा, एक एज्युकेटेड असा चेहरा घेऊन आलेले होते, किंवा आपल्याच व्यवसायातले मनीष सिसोदिया एकेकाळचे पत्रकार, आणि म्हणून ते तिघही जण या पोकळ दाव्यांच्यामुळे तिघही जण मागे पडलेले आहेत. याच्यामध्ये सध्या एकच दिसतंय की काँग्रेस जी एकावरच आहे ती अजून कुठपर्यंत पुढे जाऊ शकते की कदाचित तोही राहणार नाही.